मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांना जीवदान। नायलॉन मांजा हा जीवघेणा ठरत असून झाडांवर अडकलेला नायलॉन मांजा हा पक्ष्यांच्या जीवावर बेतत आहे। पक्षी मांजांमध्ये अडकत आहे। खडकळी मस्जिद येथील जावेद शेख यांनी पिंपळाच्या झाडावर घार नावाचा पक्षी मांजामध्ये अडकलेला दिसताना तात्काळ अग्निशामक दलाला कळवलं असता शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी येऊन हुकच्या सहाय्याने नायलॉन मांजातून घार पक्षाची सुटका केली। त्याच दरम्यान कालिदास कला मंदिर बीडी भालेकर मैदान येथील असलेल्या झाडावर कबूतर नावाचा पक्षी नायलॉन मांजामध्ये अडकलेला तेथील व्यावसायिक निलेश पांगसे यांना दिसताच त्यांनी अग्निशामक दलाला कळवलं असता तात्काळ कर्मचाऱ्यांनी येऊन कबुतराला नायलॉन मांजातून सुटका केली। तात्काळ मुख्य अग्निशामक केंद्राचे रीडिंग फायरमन विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन यश सोनवणे, केशव सानप, आदित्य तास्कर हे उपस्थित होते। तिसऱ्या घटनेत पंचवटी येथे घुबड जातीचा पक्षी एका उंच झाडावर नायलॉन मांजामध्ये अडकलेला असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचवटी अग्निशामक दलाला कळवलं असता लीडिंग फायरमन HP मेंद्रे, वायरमन अनुराग पवार, निळकंठ शिंदे, शुभम गटकळ यांनी या घुबड पक्षाला मांजापासून सुखरूप काढून पक्षी मित्र बाफना यांच्या ताब्यात दिलं। संक्रांत संपली, झाडावर अडकलेल्या नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात असून नागरिकांनी पक्षी अडकलेला दिसल्यास कृपया पक्षीप्रेमी यांना कळवा अथवा आपल्या नजीकच्या अग्निशामक दलास संपर्क साधावा। मी निलेश पांगसे बोलतोय। मी सकाळी इथं 7 वाजता दुकान लावत होतो चहाचं, तर इथं कबूतरचा आवाज आला फडफडाण्याचा। तर मी वरती पाहिलं तर एक कबूतर अडकलेलं होतं। तर मी तत्काळ फायर ब्रिगेडला फोन केला आणि ते आले आणि त्यांनी बांबूच्या सहाय्याने त्या कबूतरचे प्राण वाचवले। सफर हॉस्पिटलमधून कर्मचारी बोलतोय। नायलॉन मांजामुळे ना काय गोष्टीला हानिकारक होतं। एखादं आपण पक्षी माणूस एखादा टाईम गाडीवर चालतो, गाडी चालवताना ना तो नायलॉन मांजा ना मानशी येतो, गळ्यात एखादा टाईम ॲक्सिडेंट भरपूर होतो। तर नायलॉन मांजावर ना बंदी आणावी काय गोष्टींनी। पक्षाला हा पक्षी अटकला मांजावर, हा मरायच्या स्थितीत होता, तो काढला आम्ही। एखाद्या माणसाला लागला हात पातळी भाट्यावर एवढं झालं, प्रत्येक चॅनलवर होतं बरोबर। पण तो माणूस सांगतो म्हणजे कोणाला लागला, हात कापला, इथं लागलं, तो सांगू शकतो मला लागले, याला सांगता येणार आहे का? जे मांजा घेताय, खरेदी करताय, विकताय, त्यांना देवाने थोडीशी बुद्धी द्यावा आणि त्यांचा जीव वाचवा। आम्हाला अग्निशामक दलाला श्री हिरे नावाच्या व्यक्तीने कॉल केला आणि सांगितलं की धर्माधिकारी हॉस्पिटल या ठिकाणी झाडावर नायलॉन मांजामध्ये कबूतर पक्षी अडकलेला आहे। तरी आमच्या टीमने येऊन फायर हुकच्या सहाय्याने त्याची सुखरूप सुटका केलेली आहे व त्याला पुढील उपचारासाठी आम्ही दवाखान्यात घेऊन जात आहोत। नायलॉन मांजावरती बंदी आणावी व त्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करून नायलॉन मांजा विक्री किंवा नायलॉन मांजांनी पतंग उडवणाऱ्या मुलांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची।